ओके. सो आपण या व्हिडिओमध्ये व्हॅरियन्स कसं कॅल्क्युलेट करायचं ते बघणार आहे. व्हॅरियन्स इज इक्वल टू, जर तुम्ही स्टँडर्ड डेव्हिएशनच्या फॉर्म्युला स्क्वेअरिंग बोथ साईड केलं तर काय होईल, स्टँडर्ड डेव्हिएशनच्या एच स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट निघून जाईल. ठीक आहे, स्क्वेअर रूट निघून जाईल. स्टँडर्ड डेव्हिएशनच्या फॉर्म्युला जर तुम्ही स्क्वेअर रूट केलं, स्क्वेअरिंग केलं तर काय होईल, स्टँडर्ड डेव्हिएशन इज इक्वल टू म्हणजे काय, एच स्क्वेअर इज इक्वल टू अंडर रूट का चाललं जाईल, स्क्वेअर आणि अंडर रूट गेट कॅन्सल, म्हणजे फक्त एवढा जो दिसतोय आतमध्ये फॉर्म्युला तेवढाच राहील व्हॅरियन्सचा. ओके. सो व्हॅरियन्सचा फॉर्म्युला काय, एच स्क्वेअर इज इक्वल टू समेशन ऑफ आय इज इक्वल टू 1 to n वेअर एक्स मायनस एक्स बार ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवायडेड बाय n मायनस 1. इथे एक सॅम्पल घेतलं आहे आपण 4, 5, 2, 10, 12. तर त्याचं आपल्याला काय काय लागणार आहे, एक्स मायनस एक्स बारचा स्क्वेअर आणि त्याचं समेशन हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे काय, एक्स आपल्याला गिवन आहे, एक्स बार लागेल. एक्स बार म्हणजे काय, मीन 5 + 2 + 10 + 12 डिवायडेड बाय 4. यू विल गेट 7.25 ॲज अ मीन. देन आता तुम्हाला एक्स बार भेटलेला आहे, पण आपल्याला एंटिटी काय पाहिजे, एक्स मायनस एक्स बार ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि त्याचं समेशन फॉर्म्युलानुसार. या फॉर्म्युलानुसार एक्स मायनस एक्स बार ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवायडेड बाय n मायनस 1. एक्स दिलेला आहे, एक्स बार पण काढला आहे. मग एक्स मायनस एक्स बार काढून ह्या व्हॅल्यू तुम्हाला मिळाल्यात, जसं की 5 - 7.25 म्हणजे किती, -2.25. 2 - 7.25 म्हणजे काय, -5.25. अशा प्रकारे तुझे एक्स सर्वांच्या व्हॅल्यू तुम्ही काढल्या, जसं की एक्स मायनस एक्स बार. आणि या सगळ्या व्हॅल्यूचा तुम्ही जर स्क्वेअर केला तर तुम्हाला काय मिळेल, जसं की -2.25 चा स्क्वेअर केला तर 5.0625. देन -5.25 चा स्क्वेअर केला तर तुमचं काय येणार आहे, 27.5625. नंतर 2.75 चा स्क्वेअर केला तर 7.5625. असे सगळे जे तुम्ही स्क्वेअर करून घेतले, देन स्क्वेअरिंग केलेल्यांची तुम्ही ॲडिशन करताय, दॅट इज 62.75. ठीक आहे, हे सर्वांची टर्मची ॲडिशन झालेली इथे. देन तुमचा आता इथे काय फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला काय तुमचा व्हॅरियन्सचा, या व्हॅरियन्सच्या फॉर्म्युल्यामध्ये काय, इथे समेशन म्हणजे ही जी तुम्हाला ॲडिशन आहे डिवायडेड बाय किती टर्म्स आहेत, 4, 4 - 1 म्हणजे ही टर्म आली तुमची. देन 62.75 डिवायडेड बाय 3, नंतर एच स्क्वेअर इज 20.91. अशा प्रकारे तुम्ही त्याचा व्हॅरियन्स काढू शकता.